विधान परिषद सदस्य सन्माननीय राजाभाऊ राऊत यांचं आगमन झालंय। जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया। दीप प्रज्वलन करून प्रतिमेचं पूजन करून राजाभाऊंनी स्टेजवरती यावं। त्याचप्रमाणे तहसीलदार FY शेख सर यांनाही विनंती आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्माननीय विजयजी गरड साहेब, नगराध्यक्षा तेजस्विनीताई करते, पंचायत समिती सभापती मीनाक्षीताई डोंगे, उपस्थित सर्वच राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर या सर्वांचंच हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे इथे पत्रकार बंधू उपस्थित आहेत, यांचंही हार्दिक स्वागत। उपस्थित सर्वच महिला भगिनी आणि सर्व शेतकरी वर्ग, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या खात्यांमध्ये काम करणारे सर्वच आहेत, या सर्वांचंच हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागत। हा विशेष कार्यक्रम फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आणि उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त खास आयोजित केलेला आहे। संतदादा निंबाळकर यांचंही उपसभापती यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत। अजितदादांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात 1982 सध्या खात्यांचे मंत्री म्हणून सुद्धा धुरा सांभाळली। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे आणि सर्वाधिक काळ या पदावर काम करणाऱ्या नेत्यांमध्ये अजितदादांची गणना होती। सर्व शासकीय विभाग आयोजित महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजत्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय राजाभाऊ राऊत, विधान परिषद सदस्य, आपल्या बार्शी तालुक्याचं एक अगदी खंबीर नेतृत्व म्हणजे राजाभाऊ राऊत। त्यांच्या नावातच राजा असल्यामुळे आपली ही बार्शीची प्रजा अत्यंत सुखी झालेली आहे। असे सन्माननीय राजाभाऊ राऊत यांचं सर्व शासकीय विभागामार्फत हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागत। महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि छत्रपती शिवाजी महाराजत्व अभियानांतर्गत प्रशासन आपल्या दारी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आज बार्शी येथील तहसील कार्यालय सज्ज झालेले आहे। त्याचप्रमाणे इतर शासकीय विभागही सज्ज झालेले आहेत। महसूल प्रशासनाला अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेले आहे। या शिबिराचा उद्देश एकच आहे, एकाच छताखाली नागरिकांच्या विविध समस्यांचं निराकरण करणे। बाहेर दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा आणि 8चे वाटप, उत्पन्न, रहिवासी आणि जातीचे दाखले, नवीन आधार नोंदणी, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार योजना, अशा वेगवेगळ्या योजनांचं मार्गदर्शन केलं जात आहे। मी उपस्थित सर्वांनाच व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करते। जिल्हा परिषद अध्यक्ष सन्माननीय दीपक वैद्य सर यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागत। उपस्थित सर्वच मान्यवरांचा सन्मान, त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष सन्माननीय रोहितदादा पाटील यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत। सर्वच इथे शासकीय, त्याचप्रमाणे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत। आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। यानंतर अतिथींचा इथे त्यांचे सन्मान केला जातो। प्रशांतजी करते यांचंही हार्दिक स्वागत। सुरवसे साहेब यांचंही हार्दिक स्वागत। उपस्थित सर्वच मान्यवरांचं स्वागत। यानंतर शासकीय विभागाकडून, महसूल विभागाकडून सर्वच अतिथींचा इथे सन्मान केला जातो। जिल्हा परिषद अध्यक्ष सन्माननीय दीपक वैद्य सर यांचा सन्मान करण्यासाठी मी उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक 1 सदाशिव पडगळे साहेब यांना विनंती करते, त्यांनी वैद्य सरांचा सत्कार करायचा। एकदा जोरदार सगळ्याच मान्यवरांसाठी टाळ्या वाजवूयात आपण। जिल्हा परिषद अध्यक्ष सन्माननीय वैद्य साहेब यांचा सत्कार पडगळे साहेबांच्या हस्ते संपन्न झालेला आहे। आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागत। विधान परिषद सन्माननीय राजाभाऊ राऊत यांचा सन्मान होतोय। यांना विनंती आहे, त्यांनी राजाभाऊंचा सन्मान करायचा आहे।
जोरदार टाळ्या वाजवेत आपण. केवळ बार्शी तालुकाच नाही तर सोलापूर जिल्हा अगदी पायाला भिंगरी लावून सगळीकडे विकास करणारे असे विकासरत्न आमदार सन्माननीय राजाभाऊ राऊत यांचा इथे सन्मान झालेला आहे. त्याचप्रमाणे नगरपालिकेच्या नगराध्यक्षा तेजस्वीताई करते यांचा इथे सन्मान होतोय. तालुका आरोग्य अधिकारी बांगर मॅडम यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवूया ताईंसाठी सुद्धा. यानंतर पंचायत समिती सभापती मीनाक्षीताई रोगे यांचंही हार्दिक स्वागत. त्यांचा सन्मान करण्यासाठी उपाधीक्षक भूमी अभिलेख रेश्मा तांबारे यांच्या हस्ते मीनाक्षीताईचा सन्मान होतोय. रेश्माताई तांबारे यांनी मीनाक्षीताईंचा सन्मान करावा. यानंतर पंचायत समिती उपसभापती संतोषदादा निंबाळकर यांचंही हार्दिक स्वागत. त्यांचाही सन्मान इथे केला जातोय. निवासी नायब तहसीलदार बदे साहेब यांना कृपया विनंती आहे त्यांनी संतोषदादांचा सन्मान करावा. संजय गांधी निराधार योजना तालुकास्तरीय समिती सन्माननीय रणवीर राऊत यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही हार्दिक स्वागत. ॲडव्होकेट रणवीर राऊत यांचा सन्मान करण्यासाठी मी दुय्यम निबंधक सहकारी संस्था गटविकास अधिकारी सय्यद साहेब यांना विनंती करते. विवेक जंगाळे साहेब यांनी कृपया त्यांचा सन्मान करावा. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आपण. संजय गांधी निराधार योजनेचे मार्गदर्शक रणवीर राऊत. यानंतर उपनगराध्यक्ष नगरपालिका बार्शी रोहित भैया पाटील यांचंही हार्दिक स्वागत. महसूल नायब तहसीलदार रवींद्र सानप सर यांनी कृपया त्यांचा सन्मान करायचा आहे रोहित भैयांचा. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयजी गरड साहेब यांचा इथे सन्मान होतोय. फोटो संपला एक मागे फोटो काढून झाला साईडला सर. मध्ये साहेबांनी कृपया त्यांचा सन्मान करावा. विजयजी गरड साहेब. उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती बाबासाहेब गायकवाड उपस्थित आहेत. त्यांचा इथे सन्मान होतोय. सानप सरांनी त्यांचा सन्मान करावा अशी मी त्याला विनंती करते. धन्यवाद. उपस्थित सर्वच मान्यवरांचा इथे सन्मान झालेला आहे. सर्वांनी स्थानापन्न व्हावं अशी नम्र विनंती. फोटोग्राफर या साईडला फोटो तेवढे पाठवा. महसूल प्रशासन हे राज्य शासन आणि जनता यांच्यामध्ये असलेला दुवा आहे. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी आणि परिणामकारक अंमलबजावणी व्हावी आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत या योजनांचे फायदे मिळावे यासाठी महसूल प्रशासन प्रयत्न करत आहे. आधुनिक काळात पेपरलेस ऍडमिनिस्ट्रेशन यासाठी कम्प्युटरायझेशन आणि डिजिटलायझेशन यांचा प्रभावी वापर महसूल प्रशासन करत आहे. अशा या राज्यस्तरीय व राज्याच्या विविध विभागीय महसुली प्रदेशांमध्ये हे अभियान कार्यान्वित व्हावे. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा तालुका असणाऱ्या बार्शी तालुक्यातही हे अभियान जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी सदाशिव पडुळे साहेब आणि तहसीलदार FR शेख साहेब यांच्या नियंत्रणाखाली सुरू आहे. चुकून राहिले काल पाकिट नव्हतं बरोबर. मागे सर्वच राजकीय अधिकारी बसलेले आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत आपल्या कर्मचाऱ्यांनी करून घ्यावं असं मी त्याला विनंती करते. प्रशांत मालक त्याचप्रमाणे इथे मागे येता फक्त नावं माहिती नाही सुरवसे साहेब यांचंही स्वागत आणि त्यांचाही सत्कार करावा. आमची जी सगळी मंडळी आहे त्या सगळ्यांचं स्वागत करावं. शब्दसमूहांनी स्वागत मी केलेलं आहे, कर्मचाऱ्यांनी पण करावं.
केवळ शिबिर घेणे हाच या अधिकाऱ्यांचा उद्देश नाही आहे, तर ई-पीक पाहणी, जलयुक्त शिवार, डिजिटल सातबारा या प्रत्येक मोहिमेतून शेतकरी आणि सर्वसामान्यांचं जीवन सुसह्य करणे हाच या मागचा उद्देश आहे. डोळ्यासमोर ठेवून बार्शी तालुक्याचं महसूल गाणं समर्थपणे हाकणारे आणि बार्शी तालुक्यातील समाधान शिबिराच्या नियोजनातून सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाची धुरा पेलवणारे तहसीलदार FR शेख सर यांनी कृपया या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. आज आपल्या बार्शी तालुका विधानसभा स्तरीय महाराजा स्वाभिमानाचा अपमान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने संपूर्ण राज्यभर राबविल्या जात असलेल्या शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. तर यापूर्वीच आपण प्रत्येक मंडळ स्तरावरती जवळपास एकूण आपले 11 मंडळ होते. आपल्या 11ही मंडळामध्ये आपण मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यांमध्ये प्रत्येक मंडळ स्तरावरती मोठ्या उत्साहामध्ये आपण महाराजा स्वाभिमानाचं आयोजन केलेलं होतं. मात्र आजचा जो महाराजा स्वाभिमान आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे, आपल्या राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांची जयंती आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांची वाढदिवस या निमित्ताने महसूल विभागाचे सन्माननीय मंत्री महोदय बावनकुळे साहेब यांच्या संकल्पनेनुसार आपण या शिबिरांचं आयोजन केलेलं आहे. आणि आजच्या या शिबिराप्रसंगी आज आपल्याला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सन्माननीय आमदार राजेंद्र राऊत साहेब, आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र आणि आपल्या सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय दीपक वैद्य साहेब, आपल्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षा तेजस्विनी कचले मॅडम, सन्माननीय सभापती मॅडम डोंगे मॅडम, त्याचबरोबर विशेष उपस्थिती या ठिकाणी आपल्याला मार्केट कमिटीचे सभापती गरड सर असतील, सन्माननीय उपनगराध्यक्ष नगरपालिका बार्शी रोहित पाटील साहेब असतील, मार्केट कमिटीचे आपले सभापती बाबासाहेब गायकवाड आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, त्यामध्ये सर्व सन्माननीय पंचायत समिती सदस्य आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत. आणि विशेष करून आज या ठिकाणी जे लाभार्थी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, जवळपास आपण आपली जी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचं जे काही शासनाचं काम असतं, जो काही आधार शासनाचा द्यायचा असतो, त्यामध्ये आपण संजय गांधी योजनेमार्फत आपल्या तळागाळातील लोकांपर्यंत, तळागाळातील महिला बांधवांपर्यंत, वृद्ध लोकांपर्यंत, ज्येष्ठ लोकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम म्हणून संजय गांधी योजना समिती काम करत असते. आणि आज या ठिकाणी ज्या काही महिला भगिनी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ज्यांना आपण आज या ठिकाणी लाभाचं वाटप करणार आहोत, आणि अशा आपल्या लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी नुकतीच आपण 28 जुलै रोजी आपल्या समितीची बैठक घेतली होती. आणि यामध्ये आजच्या या शिबिरामध्ये ज्यांच्या माध्यमातून आज आपण मोठ्या स्वरूपामध्ये आज या लाभार्थ्यांना लाभ देणार आहोत, असे आपल्या संजय गांधीची समितीचे सन्माननीय अध्यक्ष रवी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर त्यांचे मी अभिनंदन करू इच्छितो का समितीचं सर, आमच्या समितीची निवड झाल्याबरोबर जवळपास आम्ही 15 दिवसांमध्येच आमच्या समितीची त्या ठिकाणी बैठक घेतली आणि जवळपास आज 530 इतक्या संजय गांधीच्या लाभार्थ्यांना आम्ही आज या ठिकाणी लाभ या ठिकाणी सर देणार आहोत. खरं तर एक तळागाळापर्यंत जे खरोखर गरजू आहे, म्हणजे शासनाची जी मदत ज्या लोकांपर्यंत खरोखर मिळणे आवश्यक असते, अशांना मिळण्याकरिता जी संजय गांधी समिती या ठिकाणी काम करत असते. आणि या समितीमार्फत जवळपास आपण 530 अर्ज या ठिकाणी मंजूर केलेले आहेत. सर, महाराजा अभियान जो काही या ठिकाणी राबवला जातोय, यामध्ये सर्व विभागांचे जे वेगवेगळ्या शासनाच्या लोककल्याणकारी योजना आहेत, या लोककल्याणकारी योजनांचा समावेश आपण या महाराजा अभियान मध्ये केलेला आहे.
या ठिकाणी आज मोठ्या स्वरूपामध्ये सर्व लाभार्थी बंधू भगिनी उपस्थित आहेत, सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. सर मागील 11 मंडळामध्ये आपण जे लाभ घेतले मोठ्या स्वरूपामध्ये सर प्रत्येक मंडळामध्ये जवळपास 2000 म्हणजे 22 ते 25,000 लाभार्थ्यांपर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचलो होतो. आजच्याही या शिबिरामध्ये शासनाच्या सर अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे जे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. आता आपण येताना सर पाहिलं असेल त्या ठिकाणी बाहेर हार्वेस्टर लावले तर जवळपास 25 लाख किमतीचं हार्वेस्टर आहे. जवळपास 10 लाख इतकं अनुदान शासनामार्फत त्या शेतकऱ्याला दिलेलं आहे. बरेच जणांना ट्रॅक्टर त्या ठिकाणी महाडीबीटीतून आपण दिलेला आहे शासनामार्फत. म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या शेती उपयोगाकरिता येणाऱ्या ज्या काही यांत्रिकीकरणासाठी गरजू असे जे काही वाहन आहेत त्यांचा सुद्धा लाभ शासनामार्फत त्या ठिकाणी दिला जातो. आणि एकूणच जी काही आपल्या महाराष्ट्रातील नागरिक आहेत त्यांना त्यांचं जीवन सुखकर राहावं शासनामार्फत देण्यात येत असलेल्या वेगवेगळ्या योजना त्यांना विनासायासपणे त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या जाव्या हा एकमेव हेतू या महाराजस्व अभियानाचा या ठिकाणी आहे. आजही सर आपण महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून महिला व बाल कल्याण विभागामार्फत आज आपण एकूण 17 माता भगिनींना या ठिकाणी बेबी किटचं वाटप करत आहोत. आपले जे काही विद्यार्थी या ठिकाणी सर मागील शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये 4थी असेल 7वी असेल ज्यांनी राज्यांच्या यादीमध्ये ज्यांचं नाव आलेलं आहे असे जे आपले 4 विद्यार्थी आहेत त्यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सुद्धा आपल्या हस्ते आपण या ठिकाणी त्यांचं सत्कार करणार आहोत. तर आपलं ज्या प्रमुख बाबीकडे आपलं सतत लक्ष असतं आयुष्यमान कार्ड योजना सर जी शासनाची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. प्रत्येक गरीबातल्या गरीब कुटुंबाला ज्या योजनेतून आरोग्याकरिता वार्षिक 5 लाखाची मदत या योजनेतून भेटत असते. असे आपण आयुष्यमान कार्डचे जे लाभार्थी आहेत जवळपास आपल्याकडे 50% वर जेवढे लाभार्थी आहेत आपल्या तालुक्यातले त्यांना आपण आयुष्यमान कार्डाचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे. त्याकरिता आपल्या आशा भगिनी वारंवार त्या ठिकाणी सर प्रयत्न करत असतात. आजही अशा पद्धतीने आपण आयुष्यमान कार्डचे सुद्धा या ठिकाणी वाटप करत आहोत. तर पुरवठा शाखेमार्फत मोठ्या स्वरूपामध्ये आपल्याकडे जवळपास 2 लाख लोकांपर्यंत आपल्या शाखेमार्फत प्राधान्याचं योजनेचं धान्य त्या ठिकाणी आपण दरमहा पोहोचवत असतो. अंत्योदयमध्ये त्या ठिकाणी धान्य पोहोचवत असतो. तर आपण मागील काही काळामध्ये इतक्या प्राधान्यामध्ये नावांची यादींचा समावेश केलेला आहे का आपला जो इष्टांक होता तो संपलेला आहे. आपण मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे सर 10,000 नव्याने ज्या तालुक्यांमध्ये आता शिल्लक आहे इतर तालुक्यांमध्ये तो इष्टांक सुद्धा आपल्या तालुक्यात मिळावा अशी आपण मागणी केलेली आहे. तर आपल्याही माध्यमातून माझी विनंती असणार आहे का आपल्याही माध्यमातून तो जर इष्टांक आपल्याला मिळाला तर आपण जास्तीत जास्त आपले जे गरजू त्या ठिकाणी लाभार्थी आहेत त्यांना आपण तो लाभ त्या ठिकाणी देऊ शकतो. अशाही लाभार्थ्यांना आपण जे लाभ या ठिकाणी दिलेला आहे त्याचंही वाटप आज या ठिकाणी आपण करणार आहोत. तर एक महत्त्वाकांक्षी योजना जी शासनामार्फत आलेली आहे मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्त्यामध्ये आपण मोठ्या स्वरूपामध्ये सर या ठिकाणी काम केलेलं आहे. मग हे जे रस्ते आहेत हे कोणते रस्ते आहेत सर जे नकाशावरती रस्ते आहेत त्यांचं तर 1930 मध्ये जमाबंदी झाली नकाशावरती ते रस्ते आले. मात्र असे अनेक रस्ते आहेत जे 1930 च्या नंतर रस्ते झाले वहिवाटीत आहेत. त्या रस्त्यांबद्दल कोणत्याही शेतकऱ्यांचा वाद नाही. मात्र त्या रस्त्यावरती आज अखेर कोणत्याही प्रकारचं काम न झाल्यामुळे त्याचं मुर्मीकरण न झाल्यामुळे त्याची दुरुस्ती न झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत त्यांच्या वहिवाटीसाठी ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी सोडवण्यासाठी सर ही महत्त्वाकांक्षी योजना आपल्या विभागामार्फत या ठिकाणी राबवली जात आहे. आणि या योजनेअंतर्गत सर आम्ही असे सगळे रस्ते जवळपास 2000 रस्ते आयडेंटिफाय केले. याचा सर महत्वाचा जो काही टप्पा आहे त्यामध्ये प्रत्येक रस्त्याला आपण सर सांकेतिक क्रमांक देणार आहोत. म्हणजे जसं आपण पाहतो नॅशनल हायवे आहे मग NH4 आहे NH15 आहे NH16 आहे असं जे काही आपण सांकेतिक त्यांना महामार्गांना राज्य महामार्ग असतील जिल्हा महामार्ग असतील प्रत्येक रस्त्याला नंबर आहे. त्याच पद्धतीने गावातील जितके रस्ते आहेत मग तो पाणंद रस्ता असतो मामलेदार प्रोटेक्ट अंतर्गत 18 केलेला दूर करून दिलेला रस्ता असतो
143 अंतर्गत दिलेला नवीन रस्ता असतो. अशा प्रत्येक रस्त्यांना आपण सर सांकेतांक क्रमांक देणार आहोत, त्याची मोजणी करून त्याची हद्द गुणांक निश्चित करणार आहोत आणि जवळपास आता आपल्याकडे 47 रस्ते भूमी अभिलेख विभागामार्फत त्यांची मोजणी झालेली आहे, त्यांचं सीमांकन झालेलं आहे, त्यांचं क्लस्टर पण आपण प्रांत साहेबांकडे सादर केलेलं आहे आणि या रस्त्यांवरती सर आता या योजनेअंतर्गत काम होणार आहे. आणि हे जे रस्ते आहेत या रस्त्यांच्या नोंदी आज अखेर नकाशावरती नव्हत्या, या रस्ते आता आपण नकाशावरती आणलेले आहेत आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज 6 गावांचे रस्ते जे आपण नकाशावरती घेतलेले आहेत असे नकाशे आपण संबंधित गावचे सन्माननीय सरपंच असतील, तिथले ग्रामवस्तू अधिकारी असतील, ग्रामपंचायत अधिकारी असतील आणि संबंधित गावकरी असतील, त्यांना ते नकाशे आपण आज समर्पित करणार आहोत. आणखी वेगवेगळ्या सर योजना होत्या, त्यामध्ये आपण जे घरकुल लाभार्थी आहेत त्यांना आपण मोफत वाळूचं जवळपास 164 लोकांना आपण वाळूचं वाटप केलेलं आहे, त्यामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये आपण करणार आहोत. आता सर महत्वाकांक्षी आणखीन एक योजना शेतकऱ्यांसाठी जी आलेली आहे, कर्जमुक्ती योजना, पुलेश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत आपल्या तालुक्यामध्ये मागील 8 ते 10 दिवसांपासून सहकार विभागामार्फत मोठ्या स्वरूपामध्ये अशा लाभार्थ्यांना आयडेंटिफाय करणं, त्यांचं आधार प्रमाणीकरण करून घेण्याचं काम चालू आहे. जवळपास 3486 इतक्या लाभार्थ्यांना आपल्या तालुक्यामध्ये याचा लाभ होणार आहे. एकंदरीत सर आपल्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या विभागांमार्फत या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून देणं अपेक्षित असतं, त्यांना लाभ देणं अपेक्षित असतं. अशा सर्व योजनांचा लाभ आजच्या या महाराजा स्वाभिमानातून आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि इतकं जरी असलं तर सर अनेक प्रश्न असे असतील जे आणखी सोडवले गेलेले नाहीत, ज्यांच्यावरती आमच्याकडून आणखी कार्यवाही अपेक्षित आहे. त्यासाठी निवेदन विभाग पण सर या ठिकाणी आम्ही आज ठेवलेले आहे आणि त्याचे जे काही तक्रारी असतील, अर्ज असतील तेही सोडवण्याचा प्रयत्न महसूल विभाग आणि त्याचबरोबर इतर जे आपले तालुक्यातील सर्व प्रमुख विभाग आहेत त्यांच्या वतीने आपण आज या ठिकाणी करणार आहोत. आज या ठिकाणी सर्व सन्माननीय आमदार साहेब असतील, सन्माननीय अध्यक्ष साहेब असतील आणि सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी असतील आणि आपण सर्व सन्माननीय लाभार्थी असतील, या सर्वांचं मी आज या ठिकाणी खरं तर आभार व्यक्त करतो. कारण सर आपण तयारी केली, मात्र जो काही सकाळपासून जो पाऊस सुरू झाला होता त्यामुळे असं वाटत होतं का बरेचसे लाभार्थी आज या ठिकाणी पोहोचणार नाही, मात्र अतिशय चांगला प्रतिसाद आपल्या आजच्या या शिबिराला या ठिकाणी मिळालेला आहे. आपल्या माध्यमातून आज सर आपण या ठिकाणी काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये लाभ वाटप करूया आणि नंतर मग जे काही शेतकरी या ठिकाणी आले, जे लाभार्थी आले, प्रत्येकाला त्यांच्या टेबलवरती आपल्या हस्ते जेव्हा वाटप झाल्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रत्येकाला सर आपण लाभाचं वाटप या ठिकाणी त्या टेबलवरती आपण करणार आहोत. सर्वांना नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हा नियमितपणे राबवलं जात असताना एक विशेष बाब म्हणून आदरणीय महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब तसेच महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांचा एक जन्मतारखेचा संयोग फडणवीस साहेबांचा वाढदिवस आदरणीय आणि दादांच्या जयंती या निमित्ताने हे जे समाधान शिबिर आयोजित होते या शिबिरासाठी उपस्थित आपल्या सोलापूर जिल्ह्याचे विधान परिषदेचे सदस्य आमदार महोदय आदरणीय राजाभाऊ राऊत साहेब, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपकजी वैद्य साहेब,
बार्शी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आदरणीय दत्लेताई, पंचायत समितीच्या सभापती आदरणीय रोंगेताई, मार्केट कमिटीचे चेअरमन आदरणीय गरड सर, आमच्या संजय गांधी समितीचे चेअरमन अध्यक्ष आदरणीय रणवीर भैया साहेब, सर्व उपस्थित पदाधिकारी, सर्व विभागाचे अधिकारी, तसेच उपस्थित लाभार्थी बंधू आणि भगिनी, भाऊ, आपल्या महसूल विभागामार्फत अतिशय क्रांतिकारक असे निर्णय आहे. आपल्याला माहित होतं त्या मी इथं किती काम झालंय काय सगळं तहसीलदारांनी सांगितलं. फक्त सगळ्यांना माहितीसाठी आणि त्याचा लाभ घेण्यासाठी मी हे काही महत्वाचे निर्णय सांगणार. यापूर्वी कुठलीही जमीन त्याच्यावरती घर बांधायचं असेल, व्यवसायाचं हे करायचं असेल तर येणे करावं लागायचं. आमचे महसूल मंत्री महोदय यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमामध्ये जी एनए करायची कलम होती तीच रद्द केली आणि आता फक्त प्रीमियम भरावं लागतं. प्रीमियमची रक्कम अतिशय एकदम 0.10%, 0.25%, 0.50%, 10 पैसे 25 पैसे त्या आकारमानाच्या स्वरूपामध्ये. म्हणजे एवढ्या सोप्या पद्धतीनं एनए करण्यासाठी फक्त प्रोसिजर जी आहे त्या प्रोसिजर मध्ये जायचं. त्यासाठी वेगळी महसूलची वेगळी परवानगीची आवश्यकता नाही. ती तिन्ही कलम रद्द केली. जर एखाद्याने एनए केला नाही, अनाधिकृत घर बांधलं, त्याला दंड व्हायचा 45 टन 40 पट दंड व्हायचा. तेही कलम रद्द केला. त्याला सुद्धा प्रीमियम भरण्यासाठी शासनाला प्रीमियम फार थोडा आहे. शासन माननीय महसूल मंत्री महोदय त्यांच्या नेतृत्वाखाली त्या विभागामधून अतिशय क्रांतिकारक असे निर्णय झाले. हा एक निर्णय झाला. दुसरा निर्णय असा सांगता येईल पाणंद रस्ते योजना. त्यामध्ये वर्षानुवर्षे शेतकऱ्यांचे रस्त्याचे वाद अगदी हायकोर्ट पर्यंत जातात. बरेच रस्ते आमचे 10% वाद तरी डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्ट इथपर्यंत जातात आणि याच्यामध्ये लोकांचा कालावधी जातो. जे रस्ते अस्तित्वात आहेत ज्याच्यावर वाद नाही ते जर रस्ते पक्के करून घेतले तर शेतकऱ्यांचा माल वेळेमध्ये बाहेर जाईल, मार्केटमध्ये जाईल आणि शेतकऱ्यांना योग्य असा भाव मिळेल. हा शासनाने उद्देश समोर ठेवून पाणंद रस्ते योजना आखली. त्या योजनेमध्ये तहसीलदारांनी डिटेलमध्ये सांगितली योजना काय आहे. मला एकच आवाहन करायचं शेतकऱ्यांना, जे वाद आहेत ते मिटवा, खालची खाली मिटवा, आमच्याकडे येऊन देऊ नका. तुमचे जे वाद आहेत ना, ज्याला जो वाद करतो त्याला रस्ता पाहिजे, ज्याला त्याच्या विरुद्ध वाद आहे त्यालाही रस्ता पाहिजे ना. रस्ता नाही पाहिजे असा कोण शेतकरी आहे? सगळ्यांना रस्ता पाहिजे. आणि मग शेतकऱ्यांना जर आपले वाद आपल्या गावातच मिटवले, रस्त्याबाबतचे असो कुठलेही असो, तर रस्त्याचे वाद जर तिथंच मिटवले तर ते सुद्धा रस्त्यातून गोव्याच्या मुली. शासनानं प्रत्येक मतदारसंघाला निधी दिला. भाऊंना आताच बोललो मी, आपल्याला 2.5 कोटी काहीतरी आहे ना, 2.5 कोटी. तर भाऊ म्हणले मी अजून 2.5 कोटी रुपये आपल्याला अजून तितके जास्त पैसे आणतो, पण तुम्ही रस्ते ज्या शेतकऱ्यांना गरजेचे आहे, जिथं चिखल होतंय, जिथं समजा चिखल होतोय त्यातून ते रस्ते करून घ्यायची व्यवस्था करा. भाऊ आता त्या टेक्निकल सँक्शनला आम्ही पाठवले पुढे. यांनी पाठवले रस्त्याचे जे आहे ते जिल्हा परिषद इंजिनियर टेक्निकल सँक्शन यामध्ये ते रस्ते सुद्धा होते. ही अतिशय क्रांतिकारी ह्या योजनेचं जे काय मूर्त स्वरूप आहे. रस्ते सुरू झाले, त्यामध्ये मुर्मीकरण झालं, रोलिंग झालं आणि ते रस्ते वापरात आले. 1-2 वर्षांमध्ये याचे सगळ्यांना त्याचे फायदे लक्षात यायला सुरुवात होईल. पुढची योजना आहे तो मान्य सर्वोच्च न्यायालयाचा गायरान जमीन कुठल्याही खाजगीकरणासाठी वापर करण्यासाठी 2011 साली निर्णय झाला की स्थगिती देण्यात येते. फक्त सरकारी दवाखाना असेल, शाळा असेल, सरकारी इमारत असेल याच्यासाठी फक्त ते सरकारी गायरानमधला वापर करता येत होता. आता शासनाने घरकुलाला सार्वजनिक
आणि सार्वजनिक प्रयोजन म्हणून डिक्लेअर केलेलं असल्यामुळं सरकारी गायडलाईनमध्ये आपण घरकुलांना सुद्धा उपविभागीय अधिकाऱ्यांना त्याचे पावर्स दिलेत आणि त्याच्यामधनं ते जागा आपण जवळपास गेल्या वर्षी 131 लाभार्थ्यांना आपण अर्धा गुंठ जागा वाटप केले, अगदी प्लॅन लेआउट सगळं करून. आणि अजून जर काही लाभार्थ्यांना जागा प्रत्येक गावामध्ये पाहिजे असतील तर आपल्याकडे जागा शिल्लक आहे. त्या जागा जे खरेच गरजू लाभार्थी ज्यांना जागाच नाही गावामध्ये घर बांधायला त्यांनी त्याचा लाभ घ्यावा. पुढचा मुद्दा असा आहे, घरकुल मंजूर झालं, घरकुलाला पैसे देते सरकार आणि घरकुलाला पैसे देत असताना वाळू, याच्यापूर्वी कधीही घरकुलाला मोफत नव्हते. आता सरकारनं वाळू सुद्धा 5 ब्रास वाळू सरकारनं मोफत केली. जिथं वाळू उपलब्ध आहे तिथनं तहसीलदारांना पास द्यायचा, ऑफलाईन द्यायचा, ऑनलाईन दोन्हीपैकी कुठलाही द्यायचा आणि तो पास घेऊन त्याला वाळू त्याच्या घरी त्याला स्वतःच्या खर्चानं फक्त न्यायची, बाकी कुठलाही खर्च नाही. म्हणजे शासन अतिशय क्रांती. आता श्यामकृष्णचा निर्णय आहे, नदीतले वाळू संपत आले, बऱ्यापैकी 10-20 वर्षे उत्खनन झालं, तर श्यामकृष्णसाठी सुद्धा शासन जे पहिले अर्जदार आहेत त्या अर्जदारांना 5 एकर पर्यंत या गायरामध्ये देण्यासाठी त्याच्यामध्ये जे शासन निर्णय काढला, त्याला विजेमध्ये माफी, 50% विजेमध्ये माफी, या इथपर्यंत शासनाने नवीन सुधारण्याचे धोरण आखलेले आहेत. हे सगळे महसूल विभागामार्फतचे निर्णय आहेत, ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणून मला 2 मिनिटं बोलायचं होतं, कारण हा विषय लोकांना, जर माझा एम.ए. नाही मी कसं करू घर बांधू, त्याला एम.ए. करायची आता आवश्यकता राहिलेली नाही. एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवावं. मला अतिशय सुंदर असा कार्यक्रम घेतला. मला हे सांगायचे या निमित्ताने की आम्ही महसूल विभाग वेगवेगळे कामं करत असतो. नैसर्गिक आपत्ती असो, पूर आला भाऊ, नदीमध्ये अक्षरशः सीना नदीमध्ये ज्या नदीची कॅपॅसिटी 45,000 क्युसेकची सुद्धा नाही, तिथं 3 लाख क्युसेकचा प्रवाह आला आणि त्यावेळेला महसूल खात्यानं जे काही खालची उत्तर सोलापूर असेल, मोहोळ असेल, करमाळा असेल, इथून जर आपल्याला खादीपर्यंत किंवा बार्शीमध्ये पूर आला, काही लोक स्वतःहून पाण्यात उतरलेले सोडता कुठलीही कॅज्युअल्टी नाही जिल्ह्यामध्ये. आता आपण वेगवेगळे दाखले ह्या समाधान शिबिरमध्ये देतो. भाऊ मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल, आपल्याकडे तहसीलदारांनी 19,500 कुणबीच्या नोंदी शोधल्या. भाऊ त्याच्यावर मी 29,000 दाखले दिले 3 वर्षामध्ये. एवढ्या प्रमाणामध्ये काम चाललेलं असतं, माहिती नसते लोकांपर्यंत. तर मला या निमित्ताने सांगायचे की महसूल विभागाकडनं अतिशय जे तुमचे अजून राहिलेले प्रश्न असतील तहसीलदार म्हणले तसे, त्या प्रश्नासाठी निवेदन विभाग केला, तिथं निवेदन द्या, निश्चितपणाने ते मार्गी लावले जातील. आणि आज सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली त्याबद्दल आमच्या विभागातर्फे सर्वांचे आभार. मी एवढं बोलून 2 शब्द संबोधित केले. धन्यवाद. आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलं होतं 2022 नंतर सगळ्यांना घरकुल मिळणार आहे. त्या पद्धतीने ती योजना पुढे नेली जाते. महसूल विभागाचाही आम्ही आभारी आहोत की ही योजना घरापर्यंत सगळ्यांच्या पोहोचतात. त्यानंतर मी राजभाऊ राऊत यांना विनंती करते, त्यांनी मार्गदर्शन करावं. आजच्या या महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आणि विशेष म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अपघाती निधन झालं आणि त्यांच्या जयंतीचं निमित्त या ठिकाणी औचित्य साधून व आदरणीय या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा कार्यक्रम महसूल विभागाच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी या अगोदरच 11 मंडळी आहे. हे सर्व कार्यक्रम या ठिकाणी बार्शी तालुक्यामध्ये मग पांगरी वगैरे सगळं वैरा या सगळ्या संपूर्ण उपळाई पालघर संपूर्ण तालुक्यामध्ये आपल्या 11 मंडळी आहे. मार्च ते एप्रिलपर्यंत हे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते. प्रत्येक लाभार्थ्याला त्या ठिकाणी नाव देण्यात आलेले होते. आणि या ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर या ठिकाणी
अभियान आयोजित करत असताना आदरणीय मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आणि दादांची जयंती या निमित्तानं या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, बार्शी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा तेजस्विनीताई, पंचायत समितीच्या सभापती मीनाक्षीताई रोंगे, त्याचबरोबर बाजार समितीचे सभापती विजय गरड सर, उपसभापती संतोषदादा निंबाळकर, उपनगराध्यक्ष रोहित पाटील, उपसभापती बाबा गायकवाड, संजय गांधी निराधार कमिटीचे अध्यक्ष रणवीर भैया, उपस्थित या बार्शी तालुक्याचे उत्तर सोलापूरचे प्रांत अधिकारी पडोले साहेब, या ठिकाणी उपस्थित आपल्या तालुक्याचे प्रमुख अधिकारी ज्यांनी हे नियोजन केले यांचे अत्यंत चांगल्या पद्धतीनं ज्यांनी कारकिर्दी केली असे तहसीलदार शेख साहेब, उपस्थित सर्व खात्याचे सर्व प्रमुख अधिकारी, पंचायत समितीचे बीडीओ साहेब, त्याचबरोबर TLR या ठिकाणी कांबारे मॅडम, त्याचबरोबर आरोग्य अधिकारी बांगरताई, कांबारेताई, उपस्थित सर्व कृषी अधिकारी ज्यांनी नेहमीच या ठिकाणी तळमळीने शेतकऱ्यासाठी काम करतात, कोयले साहेब असतील, सर्व दादा एका दुसरं नाव राहिलं तर पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य, सर्व खाते प्रमुख, उपस्थित सर्व कर्मचारी बंधू भगिनी, उपस्थित सर्व आलेले सरपंच पदाधिकारी, गाव कारभारी, उपस्थित लाभार्थी आणि सर्व पत्रकार बांधव, वास्तविक पाहता हा कार्यक्रम आयोजित केला तर रात्रीच आमचा तहसीलदार साहेब आम्ही प्रांत बसलो होतो. आता एक पाऊस चालू होता, सकाळी पण पाऊस दाखवत होता. सकाळी मी 8 वाजता रावसाहेबाला फोन केला, तर एक कार्यक्रम काय ऍडजस्ट करायचं का मागे पुढे करायचं का, कारण पाऊसच सुरू होता आणि आमचं दोघांचं ठरलं की रोज आता जशी परिस्थिती असेल तसा आपण कार्यक्रम पाऊस जरी असला तरी घेऊ आणि एकतर आपण पावसाची प्रतीक्षा करतोय, याचा आनंद आहे आणि त्यामुळे हा कार्यक्रम घेऊन आणखी नंतर एक तालुक्याचं जे नियोजन करायचंय किंवा जिल्ह्याच्या बाबतीमध्ये पण मी जिल्ह्यामध्ये काम करत राहणारच आहे, कारण आता सोलापूर विधान परिषदेचा आमदार म्हणून मला जिल्ह्यामध्ये पण लक्ष द्यावं लागणार आहे आणि तालुक्यामध्ये पण. आणि काम करत असताना या ठिकाणी आज सर्व लाभार्थ्यांना आपण या ठिकाणी लाभ देतोय आणि त्यामध्ये महिला बाल विकास विभागाच्या माध्यमातून 17 लाभार्थी आहेत, शिक्षण विभागाच्या माध्यमातून 4 आहेत, आरोग्य विभाग 88 आहेत, वैराग नगर परिषद 10 आहेत, संजय गांधी निराधार योजना 530 लाभार्थी आहेत, पुरवठा शाखेच्या माध्यमातून 87 रेशन कार्ड आपण देतोय, बळीराजा पानंद रस्ते 6 आपण या ठिकाणी घेतलेले, शेतू विभागातून दाखले 540 त्या ठिकाणी देतोय, वाटप घरकुल पट्टे 10, 7-12 फेरदुरुस्तीचे 240, कृषी विभाग 157 त्यामध्ये फळबाग लागवड, ड्रीप बियाणे वाटप, ट्रॅक्टर, हार्वेस्टर, सहकारी विभागाच्या माध्यमातून सगळ्यात मोठी बांधवांनो या राज्यामध्ये या आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी कर्ज माफी योजना जाहीर केली त्या ठिकाणी 2 लाख रुपये कर्जमाफी आणि रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकरी बांधवांना 50,000. माझ्या माहितीप्रमाणे 40,000 कोटीची सगळ्यात विक्रमी अशी कर्जमाफी या ठिकाणी या राज्यामध्ये आपण केलेली आहे. या शासनाच्या माध्यमातून या अगोदरही जवळपास 40,000 कोटीच्या माध्यमातून कर्जमाफी त्या ठिकाणी केलेली आहे आणि याच्या अगोदरही एक कर्जमाफी झाली होती अख्ख्या देशामध्ये 70,000 कोटी आणि देशामधली 70,000 कोटीची आणि एका राज्यामध्ये 2 वेळेस केलेली 80,000 कोटीची कर्जमाफी आहे आणि त्याचाच लाभ म्हणून आपल्या बार्शी तालुक्यामध्ये जवळपास 3486 शेतकरी बांधवांना या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे. या ठिकाणी आता राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा 5 बस या ठिकाणी आलेले आहेत
आता खरं तर तो कार्यक्रम इकडेच करायचा होता, परंतु त्यांची फार आग्रही भूमिका होती की आपण नवीन बस स्थानक पण करतोय, त्या ठिकाणी कार्यक्रम व्हावा म्हणून आता तिथला कार्यक्रम झाला की तिकडे जायचंय. आणि 5 बस आलेले आहेत, आणखीही 15 बस येतील आणि टप्प्याटप्प्याने आपण जवळपास 50 नवीन बसचं उद्दिष्ट त्या ठिकाणी पूर्ण करतोय. आपल्याला 97 बसची आवश्यकता असते या बार्शी आगाराला आणि जवळपास निम्म्याहून अधिक गाड्या आपण नव्यानं करू की जेणेकरून आपल्या तालुक्यामधील सर्व प्रवाशांना चांगल्या पद्धतीचा प्रवास त्या ठिकाणी करता येणार आहे. भूमी अभिलेखच्या माध्यमातून त्याचबरोबर रस्ता आदेश नोंदी आज हे सगळे लाभार्थी जवळपास कर्ज माफीचे व सर्व 2263 लाभार्थ्यांना आज या ठिकाणी आपण हा लाभ देण्याचं काम या ठिकाणी करतो. अशा रीतीनं आताच तहसीलदार साहेबांनी, शेख साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी दोघांनी सांगितले की महसूल खात्याच्या माध्यमातून दिले जाणारे सगळे लाभ किंवा शासनाच्या माध्यमातून मला या ठिकाणी अभिमानानं सांगायचं की आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये मूल जन्माला येण्याच्या अगोदरपासून त्या व्यक्तीच्या किंवा नागरिकाच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येकाची काळजी घेण्याचा या ठिकाणी धोरण आपल्या देशामध्ये आहे. आपल्या राज्यामध्ये असं माझ्या माहितीप्रमाणे जगाच्या पाठीवरती कुठेही नसेल. आणि अशा रीतीनं आपण या ठिकाणी या सगळ्या गोष्टी करत असताना त्या पाठीमागचा शासनाचा उद्देश आहे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा. कुठलाही घटक या ठिकाणी उपाशी पोटी झोपता कामा नये. प्रत्येक मजुराला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम मिळावं, प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये चांगलं उत्पन्न काढता यावं, प्रत्येक उद्योजकाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा उद्योग करता यावा. आणि या सगळ्या दृष्टिकोनातून जेही शासनाचं कर्तव्य आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठलंही असं क्षेत्र सुटत नाही त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सरकारचा हस्तक्षेप किंवा सरकारची मदत नाही असा विषय या ठिकाणी. मी कालच जनतारा म्हणून आपण ताळसंबंधाला सुरुवात केली पाहतो. आज ही योजना इतकी महत्वाकांक्षी आहे की त्यामध्ये आपण पर एकरला एक शोषण खड्डा त्या ठिकाणी करतोय. 5 बाय 5 चा खड्डा असेल, 6 फूट खोली किंवा 8 फूट 10 फुटापर्यंत खोली असेल. आणि अशा रीतीनं हे खड्डे करत असताना तुम्हाला पण वाटत असेल की 6 फुटाच्या 8 फुटाच्या खड्ड्यानं आणि 5 बाय 5 च्या खड्ड्यानं त्यामध्ये दगड भरल्यानंतर ह्याचा काय परिणाम होणार आहे. परंतु आपण बार्शी तालुका आवर्षण प्रवर्षण मधला तालुका आहे, त्यामध्ये सुद्धा आपण जर चांगल्या पद्धतीने काम केलं तर आता 1300 एकर क्षेत्र ताळसंबंधात आहे. उदाहरणार्थ 1300 खड्डे आपण त्या ठिकाणी घेतोय. आणि जवळपास काल पोलीस साहेबांनी सुद्धा सांगितलं, दुर्पुडे सरांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं की एका खड्ड्यामध्ये किमान 3 लाख लिटर पाणी त्या ठिकाणी मोडू शकतो. अशा रीतीनं जवळपास 40 कोटी लिटर पाणी एका गावामध्ये जर मुरू शकलो आपण तर आपल्या इकडं दुष्काळ कमी व्हायला काही अडचण असणार नाही. आताच आपण सगळ्यांनी पाहिले की आपल्याकडं पाऊस नव्हता, आता 1-2 दिवसाचं वातावरण आहे. सगळेजण आपण भयभीत झालो होतो की आता पाऊस जर नाही पडला तर एल निनोचा प्रभाव आहे, आता पाऊस नाही पडला तर दुष्काळी परिस्थिती, पिण्याच्या पाण्याची अडचण. आता कुणाला याच्यामध्ये किती गांभीर्य किंवा नाही हे हा विषय वेगळा आहे. परंतु आमची सुद्धा सगळ्यांची झोप उडालेली होती. कारण सगळीकडून या शहरामध्ये सुद्धा आपण 80 ते 90 लाख लिटरच पाणी येऊ लागलो होतो. उजनी सुद्धा मायनस जवळपास 30-35 पर्यंत गेलो. आता या शहराला पाणी पुरवठा कसा करायचा. त्याचबरोबर या ठिकाणी जे बोर घेतलेले होते जवळपास 110हून अधिक बोर मध्यंतरी घेतले, 250 टाक्या बसवल्या होत्या. नव्यानं बोर घेण्याच्या बाबतीमध्ये चर्चा झाली. बोर घेतलं तर बोरला पाणी लागणार कुठून, पण टँकर लावले तर टँकर भरायचे कुठून, ही परिस्थिती आमच्या समोर निर्माण झाली. तिने शहरातला नाही विषय तर आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा हीच परिस्थिती निर्माण होणार होती. आणि ह्या सगळ्या गोष्टीला जर आपल्याला कुठं थोडं बगल द्यायची असेल किंवा चांगल्या पद्धतीने काम करायचं असेल तर सगळेच अधिकारी पण या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळे लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत. आणखीनही वेळोवेळी आपण दर 15 दिवसाला प्रमुख अधिकाऱ्यांची आणि जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिका नगरसेवक, बाजार समिती सदस्य या सगळ्यांची बैठक आयोजित करू. महिना 2 महिन्यातनं 1.5 महिन्यात जे काय जशा वेळेवर आपण वेळेनुसार त्या ठिकाणी सगळे तालुक्यातले अधिकारी, सगळे सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य या सगळ्यांना जर बरोबर घेऊन दर 2 महिन्यातून एक बैठक घेतली आपण यशवंतराव चव्हाण सभागृह या ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी कुठं जरी एक बैठक घेतली तरी मला वाटतं की हे एकट्याचं
काम नाही. आज मी आमदार असलो तरी माझ्या एकट्याचं काम नाही, प्रांताधिकारी असले तरी तुमच्या एकट्याचं काम नाही, तहसीलदार साहेब तुमच्या एकट्याचं काम नाही, किंवा सगळे पदाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष, सभापती, बाजार समिती चेअरमन किंवा उपसभापती या कुणाचं एकट्या दुसऱ्याचं काम नाही. जर आपण सामूहिक प्रयत्न केले सगळ्यांनी एवढ्या योजना आहेत शासनाच्या, या योजना एक माणूस पोचवू शकत नाही. आता मुंबईला जाऊन ते योजना आणायच्या, सोलापूरला जाऊन नियोजन करायचं, पुण्याला जायचं, अधिकाऱ्यांनी मिटिंग करायच्या, काय करायचं. त्याच्यामुळं सगळ्यांचा हातभार या ठिकाणी लागणं गरजेचं. यामध्ये सगळे सरपंच, माजी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, ताईदाई या सगळ्या अंगणवाडी सेविका आणि खास करून मी त्या ताईदाईचं आणि अंगणवाडी सेविकेचं खास करून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो त्यांचं की SRA मध्ये सुद्धा किंवा कुठली जबाबदारी कालच माझा विषय झाला. आणि ताईतून ज्यावेळेस प्रसंग येईल त्यावेळेस मी आणखीन साहेबाला सांगणार, आणखीन यांचं मानधन काहीतरी वाढवाय, सगळ्यात जास्त काम करा. मला मी आवडतो कालच बैठकीत आम्ही बसलो होतो त्यावेळेस विषय झाला. सगळ्या कामामध्ये पुढे आहेत, सगळ्यात कुठंच पाठीमागं नाही. काही पण जबाबदारी टाकू द्या, कुठलंही घेऊ द्या, मत नोंदणीचं BLOचं असू द्या, सगळ्यात असू द्या, सगळ्यात पुढे. आणि अशाच पद्धतीने सगळ्यांनी काम या ठिकाणी जर केलं, सगळ्यांनी त्यांचा आदर्श घेऊन काम कोणी करत नाही असं मी म्हणत नाही, परंतु ज्यादा जर स्पीड वाढवला तर शासनाच्या ज्या योजना आहेत त्या आपण सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आपण पोहोचवू शकतो, कुठली अडचण नाही. आणि तुम्हालाही माहित आहे की तुमच्याकडून जेवढं काही सर्वे होईल किंवा कुठली अडचण माझ्यासमोर येईल. आता जसं मला प्रांतसाहेब बसल्या म्हणले हो 2.5-3 कोटी झाले, आणखीन 2.5 कोटी काय, आणखीन 10-20 कोटी रुपये घेऊन येतो. पण पैसे आणायची काय शासन लेवलला अडचण आपल्याला नाही, कारण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांजवळच आता अर्थ खात आहे, तिजोरीची चावी त्यांच्याकडेच आहे. आणि बार्शी ही त्यांची लाडकी आहे आणि बार्शीकरांवरती त्यांचं विशेष प्रेम आहे. त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही अडचणी येणार नाही. आपण चांगल्या पद्धतीचं नियोजन करू. सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण या जलतारा विषय असेल, वडा खोलीकरण सर्वेकरणचा विषय असेल, बंधाऱ्यांचा विषय असेल, पाझर तलावाचं रूपांतर साठवण तलाव करण्याचा विषय असेल, पाझर तलाव दुरुस्तीचा विषय असेल किंवा उपसा सिंचन विषय असेल, त्याचबरोबर राजमाता अहिल्यादेवी होळकर विहिरींचा विषय असेल, या बाबतीमध्ये किंवा आपला उपसा सिंचन योजना ही महत्वाकांक्षी योजना असेल, यावरती आपला जास्त फोकस असणार आहे. आणि दुसरा फोकस जो असणार आहे ते वृक्ष लागवडीवरती असणार आहे. तुम्हाला मी मग सांगितलं की आपण दुष्काळाचे चटके खातो आणि ह्याला 2च पर्याय आहेत आपल्याला. एक तर पाण्याची उपलब्धता करणे, पाण्याची साठवण क्षमता वाढवणे, पाणी आपल्याला आपल्या तालुक्यातलं पाणी आपल्या तालुक्यात मुरवणे. ही जरी कुणी गांभीर्याने विषय नाही घेतला तर ज्या दिवशी दुष्काळ पडतो त्या दिवशी मात्र सगळ्याला अत्यंत शॉकिंग असा विषय सगळ्यांच्या मनामध्ये होतो की आता करायचं काय. शेतात पेरलं तर उगवून येणार नाही, उगवून नाही आलं तर उत्पन्न होणार नाही, उत्पन्न नाही आलं तर बाजारपेठ माल येणार नाही, माल आला नाही तर गावातला बाजार चालणार नाही, बाजार नाही चालला तर रोजगार मिळणार नाही. ही सगळी परिस्थिती, ह्या परिस्थितीला 2 महत्वाचे विषय आहेत. एका विषयामध्ये मी अत्यंत ताकदीनं काम करतोय, दुसऱ्या विषयामध्ये तुमच्या सहकार्याची आम्हाला जास्त गरज आहे. आणि या ठिकाणी तुमच्याकडनं सहकार्य मागत असताना मला 1 लाख झाडं या ठिकाणी या तालुक्यामध्ये लावायच्यात. आपण सगळ्यांनी त्यामध्ये सहकार्य करावं असं मी तुमच्याकडे आग्रह करतो. तुम्ही ह्याच्या मोबदल्यात माझ्याकडनं कितीही काम करून घ्या. मी रात्रीचा दिवस काम करण्याकरता तयार असं मला कार्य करताय, परंतु माझी अपेक्षा आहे की आज माननीय मुख्यमंत्री साहेब विषय तुम्हाला मी सांगतो की भगवत महोत्सवाला आले होते. भगवत महोत्सवाला साहेब आल्यानंतर माझी गाडीमध्ये जाताना आम्ही बसलो, चर्चा चालू होती. त्या पाण्याचा विषय निघाला उजनीचा. साहेब म्हणलं उजनीमध्ये गाळण वाळू मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्याच्यामध्ये मग त्या पर्यावरणाचा हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे विषय झाले. 2006 पासून त्याचा पाठपुरावा होतो. ते जर वाळून गाळ काढला तर माझ्या ढोबळ अंदाजाप्रमाणे 10 ते 15 TMC पाणी त्या ठिकाणी वाढू शकतो. आज जवळपास 118 TMCचं जर धरण असलं तरी 112 पर्यंत आपण त्या ठिकाणी भरून ते धरण घेतो आणि 10-15 TMC पाणी वाढू शकतो. त्याचबरोबर साहेबांनी मला लगेच सांगितलं की कसा विषय काढल्यावर, राजाभाऊ तुम्ही चिंता करू नका. म्हणजे सोलापूर जिल्ह्याने पण चिंता करण्याचा विषय नाही आणि मराठवाड्याला पण नाही. आज एवढी महत्वाकांक्षी योजना साहेबांनी हातात घेतलेली आहे, त्याची सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि ती योजना सुरू होते. तर जवळपास कृष्णेतून जवळपास कमीत कमी 40 ते 50 TMC पाणी आज आपल्या उजनीला आणण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प साहेबांनी हातामध्ये घेतलेला बांधवांनो.
17,000 कोटी रुपये त्याला मंजूर केलेले आहेत आणि 125 किलोमीटरच्या बोगद्यातून ते पाणी आपल्या उजनीला येणार आहे आणि ते पाणी आपल्या सोलापूर जिल्ह्याला मराठवाड्याला मिळणार आहे. त्यामुळे भविष्य काळामध्ये आपलं भविष्य उज्ज्वल आहे. परंतु हे भविष्य उज्ज्वल आपण करत असताना सगळीकडे जलतारा वगैरे हे सगळे विषय आपण या ठिकाणी अत्यंत काळजीपूर्वक हाताळले पाहिजे. वृक्षारोपणावरती आपण लक्ष दिलं पाहिजे. आज 1 लाख झाडाचा विषय जरी मी मांडला तरी सुद्धा शासनाच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण जे लाभार्थी निवडतोय या म्हणजे एक जयंतीच्या निमित्तानं वाढदिवसाच्या निमित्तानं आता ह्याची सुद्धा माहिती मी देतो. आज आंबा लागवड आपण करत असताना आंब्याला सुद्धा अनुदान आहे. जवळपास हेक्टरी माझ्या माहितीप्रमाणे 2,77,050 एवढं अनुदान शासन त्या ठिकाणी देते. आंबा बांधावर जरी लावायचं म्हणलं 20 जरी झाडं लावली तुम्ही तरी 44,710 रुपये सरकार त्या ठिकाणी देते. त्याचबरोबर डाळिंब आहे, द्राक्ष आहे, केळी आहे, लिंबू आहे, सीताफळ आहे, बोर आहे, चिक्कू आहे, नारळ आहे, संत्रा आहे, गुलाब आहे, निशिगंध आहे, पेरू आहे. ह्या सगळ्या झाडाला बांधावर सुद्धा झाडं लावण्याकरता अनुदान आहे. आज चिक्कू लावा, आंबे लावा, किमान कुणासाठी नाही स्वतःच्या लेकराला आमरस करायला तरी झाड लावा. त्याचं सुद्धा सरकार आपण अनुदान शासनाच्या माध्यमातून मिळवू जेणेकरून 1 लाख झाडं आपण या रोडला वगैरे लावू. परंतु माझ्या शेतकरी बांधवांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. मी सगळ्या कृषी खात्याच्या कृषी सहाय्यक वगैरे तलाठी आणखी एक बैठक साहेबाला ऑफिसला असलेली 10, 15, 20 फोन यांनी रस्ता आलेला त्यांनी आलेला त्याच्याशिवाय काय तिथं जास्त मला दुनियाचं टेन्शन आहे. आता फोन करा कुणाच्या बाजूने करायचं, एकाच्या बाजूने केला की एक जण समाधानी आज दुसरं मला शिबिर द्यायला पाहिजे माझ्या रानात रस्ता घाला. एवढी क्लिष्ट प्रक्रिया असताना महसूल खात्याने बावनकुळे साहेबांनी अत्यंत बांधवांना चांगला निर्णय घेतला. हे मुख्यमंत्री पाणी रस्ते जे त्या रस्त्याला आपण प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल मध्ये आमचं आता ठरलेलं आहे. सगळ्या अधिकाऱ्यांवर नियोजन झालेलं आहे. प्रत्येक जिल्हा परिषद गटाला 25-25 रस्ते मंजूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याला निधी कुठं कमी पडणार नाही जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांची त्या ठिकाणी जाण्या येण्याची सोय त्या ठिकाणी होणार आहे. अशा रीतीने रस्ते असतील किंवा अवजारी वाटप असेल, फळ अनुदानाचा विषय असेल, शिक्षण विभागाचा असेल, कर्जमाफीचा असेल, संजय गांधी निराधाराचा असेल, प्रत्येक योजना प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याकरता आपण गावच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सर्व ग्रामसेवक तलाठी दही अंगणवाडी शिवका या सगळ्या घटकांनी या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्याच्याशिवाय हा लाभ त्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणार नाही असं माझं मत आहे. आणि या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आज 11 मंडल निहाय हा कार्यक्रम झालेला आहे. आजही या ठिकाणी त्याची एक गोड सांगता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज स्व समाधान शिबिर अभिनय या माध्यमातून या ठिकाणी होत असताना माझी सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे या ठिकाणी आता जे लाभार्थी उपलब्ध आहेत त्यांना काही वाटप प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी केलं जाईल. आणि जेवढे या ठिकाणी लाभार्थी उपस्थित आहेत जवळपास 2263 या सगळ्या लाभार्थ्यांचा लाभ या ठिकाणी थोडं मला बस स्थानकावर एक 10-15 मिनिटांनी मला निघायचंय. तर सगळ्यांनी आपापला शिस्तीत सुरुवातीला आपण या ठिकाणी एक 5-10 लाभार्थ्यांना या ठिकाणी लाभ देऊ आणि त्याच्यानंतर मी जरी गेलो तर सगळ्यांनी इथंच थांबा आणि सगळ्यांनी आपले जे लाभार्थी आहेत त्या सगळ्यांचा जो काही ह्याच्यामध्ये समाविष्ट झालेला आहे तो त्यांनी लाभ घेऊन जावा अशी या ठिकाणी सगळ्यांना नम्रतेची विनंती करतो. आणि भविष्य काळात सुद्धा मी मागा सांगितल्याप्रमाणे कुणीही एकटा व्यक्ती आमदार असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल किंवा प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष, सभापती, चेअरमन कुणीही एक जण कुठलंही काम करू शकत नाही. बांधवांनो आज जर आपल्या तालुक्याला पुढे न्यायचं असेल सगळ्या स्तरावर शासनाच्या योजना असतील, उद्योग व्यवसाय असेल, बागायत क्षेत्र असेल, फळझाड विषय असेल किंवा सगळ्या क्षेत्रामध्ये जर पुढे जायचं असेल सामूहिक प्रयत्न जर सगळ्यांनी केले आणि खास करून पत्रकार बांधवांनी जर ह्याच्यामध्ये जागृती केली तरच आपण पुढे जाऊ. कारण आधुनिक युग आहे, कुणी थांबायला तयार नाही. प्रत्येक जण आपापल्या तालुक्याला काही ना काही खिचून आणण्याकरता टोकाचे प्रयत्न करत आहे. त्यामुळे आपण कुठं पाठीमागे राहता कामा नये एवढीच या ठिकाणी सगळ्याला विनंती करतो. आणि कुणीही आळस करू नका, कुणीही काम चुकारपणा करू नका. सगळ्यालाच माहित आहे की मध्यंतरी 1-1.5-2 वर्ष अत्यंत सुस्त गेले त्यामुळे थोडा आपण बॅकफुटला गेलो होतो. तर माझी भविष्य काळामध्ये आपला हा तालुका गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी या ठिकाणी प्रामाणिकपणाने प्रयत्न करा. जे अधिकारी कर्मचारी प्रामाणिकपणाने काम करणार आहेत
त्याच्या पूर्ण ताकदीनं पाठीशी मी उभा राहणारा एक कार्यकर्ता आहे. आताच मी सगळ्या ताईंचं या ठिकाणी कौतुक केलं. असं सगळेजण या ठिकाणी कौतुकाला पात्र व्हा आणि सगळ्या जनतेची प्रामाणिकपणाने सेवा करा, एवढीच या ठिकाणी आपल्याकडनं अपेक्षा करतो आणि या ठिकाणी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. अगदी विस्तृत आणि आमूल्य असं मार्गदर्शन आताच माननीय आमदार साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. सर्व लाभार्थी आणि सर्व प्रशासनाच्या वतीने सांगतो की आपल्या मार्गदर्शनाखाली आमचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आपल्या अपेक्षेप्रमाणे 100% आपल्या 100% पोटेन्शियल देऊन या ठिकाणी काम करतील, कुठेही कमी पडणार नाही. सर, सांगू इच्छितो की आपल्याकडे पाऊस तर पडला नाही, परंतु 2 नैसर्गिक आपत्ती आपल्या मागे 2 महिन्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये घडलेल्या आहेत. त्यामध्ये 10 मे 2026 रोजी सर नैसर्गिक आपत्तीमुळे भिंत कोसळून आपल्या तालुक्यातील श्रीमती हमीदार बेग वय वर्ष 45 यांचं दुर्दैवी या ठिकाणी निधन झालेलं आहे. अगदी 24 तासाच्या आत आपल्या महसूल विभागामार्फत त्या मयत लाभार्थी मयत व्यक्ती यांच्या वारसांना आपण 4 लाख रुपये त्यांच्या खात्यामध्ये दिलेले आहे. तर मी त्यांच्या वारस साहिब बेग यांना विनंती करतो की त्यांचा जो लाभ आपण वाटप केलेला आहे त्याचं पत्र या ठिकाणावरून आदरणीय आमदार साहेब आणि आदरणीय जिल्हा परिषद अध्यक्ष साहेब यांच्या हस्ते आपण घ्यावे. यानंतर 23 जून 2026 रोजी दिनांक 23 जून 2026 रोजी नैसर्गिक आपत्तीमुळे सर वीज पडून या ठिकाणी कभे या गावचे रहिवासी श्रीमती रत्नमाला चौधरी वय वर्ष 47 यांचे अकाली दुर्दैवी निधन या ठिकाणी झाले होतं. त्यांनाही आपण अगदी 24 तासामध्ये 4 लाखाचा चेक या ठिकाणी वाटप केला होता. यासाठी विशेष प्रयत्न निंबाळकर साहेबांनी या ठिकाणी केले होते. त्यांचे वारस या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रदीप राणा चौधरी यांना विनंती करतो. या ठिकाणी प्रदीपचा या ठिकाणी अपघात झाला होता गाडीवरून, तरी सुद्धा ते आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. खरं तर कोणत्याही घटनेने मनुष्याची हानी या ठिकाणी भरून निघत नाही, परंतु आपल्या सर्वांचं शासनाचं आद्य कर्तव्य आहे की त्यांचे काहीतरी उपजीविकेचं साधन त्यांना तात्काळ उपलब्ध व्हावा, यासाठी स्वगृह म्हणून शासनामार्फत अनुदान या ठिकाणी दिलं जातं. यानंतर सर आपल्या तालुक्याचे कृषी अधिकारी आदरणीय संतोष कोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षभरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये तूर या पिकामध्ये अतिशय चांगलं विनोद शिवाजी धुमाळ यांनी राज्यस्तरावरती प्रथम पारितोषिक या ठिकाणी पटकवलेलं आहे. त्यांनाही मी विनंती करतो की मान्यवरांच्या हस्ते त्यांनी आपलं प्रमाणपत्र या ठिकाणी स्वीकृत करावं. विनोद शिवाजी धुमाळ यांनी राज्यस्तरावरती तूर पिकामध्ये प्रथम पारितोषिक या ठिकाणी मिळवलेलं आहे. यामध्ये विशेष मार्गदर्शन मधून आपल्या तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी कोले साहेब यांचं वेळोवेळी त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन लाभलेलं आहे. यानंतर उमाकांत शंकर भुईटे राणा बार्शी यांनी सुद्धा राज्यस्तरावरती उडीद पिकामध्ये प्रथम पारितोषिक या ठिकाणी मिळवलेलं आहे. वेळोवेळी आपल्या तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपला सल्ला घेऊन या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं पीक या ठिकाणी लागवड करून त्याचे उत्पन्न काढलेलं आहे. यासाठी त्यांना राज्यस्तरावरून प्रथम पारितोषिक या ठिकाणी मिळालेलं आहे. या ठिकाणी आताच आपली संजय गांधी निराधार योजनेच्या समितीची बैठक संपन्न झालेली आहे. या बैठकीमध्ये आपण जे लाभार्थी पात्र केलेला आहे त्या लाभार्थ्यांना आपण या ठिकाणी प्रायोगिक तत्वावरती त्यांना मंजुरी पत्र या ठिकाणी वाटप करत आहोत. श्रीमती सरस्वती राजाराम कळम राहणार संगमनेर यांना संजय गांधी या योजनेसाठी पात्र करण्यात आलेलं आहे. त्यांना विनंती आहे की मान्यवरांच्या हस्ते आपण आपलं मंजुरी पत्र या ठिकाणी स्वीकृत करावं. यानंतर
श्रीमती साळूबाई अगतराव हाके राहणार संगमनेर यांनाही या ठिकाणी श्रावणबाळ योजनेसाठी पात्र झालेले आहेत. त्यांचंही संमतीपत्र या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते स्वीकृत करायचे अशी मी विनंती करतो. कॅमेऱ्याला दिसायला तुम्ही. यानंतर अशोक जाधवर बार्शी, अशोक चंद्रशेन जाधवर बार्शी, वसुंधरा ऑइल मिल फूड प्रोडक्ट्स हा जवळपास 30 लाखाचा प्रोडक्ट आपल्या कृषी विभागामार्फत त्यांना मंजूर करण्यात आलेला आहे. यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह 14 एप्रिल 26 रोजी 7वी ते 12वी विद्यार्थी शालेय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्याच्यामध्ये कुमारी श्रवण शरद आरसूळ यांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्यांनाही या ठिकाणी 9,000 रुपयांचं चेक या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे. यानंतर नगरपंचायत वैराग मार्फत पंतप्रधान आवास योजना शहरी फेज 2 अंतर्गत पुढं उभारल्यावर कसं नगरपंचायत वैराग या मार्फत सुद्धा पंतप्रधान आवास योजना. यानंतर कोरफळे या ठिकाणचे सरपंच पोलीस पाटील किंवा ग्रामस्थ पोलीस असतील त्यांचाही आपण या ठिकाणी नकाशा मंजूर केलेला आहे भूमी अभिलेख मार्फत. त्यांना त्यांच्या गावचा नकाशा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात येत आहे. यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 ज्या पात्र शेतकऱ्यांचं या ठिकाणी यादी आली होती त्यामध्ये दत्तात्रय गोविंद गादेकर यांचं आधार प्रमाणीकरण करून त्यांच्या खात्यावरती रक्कम रुपये 1,36,890 रुपये या ठिकाणी जमा होत आहे. नगरपंचायत वैराग मार्फत शहरी भागामध्ये आवास योजनेमार्फत जवळपास 165 घरकुल या ठिकाणी मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी प्रायोगिक तत्वावर आपण मान्यवरांच्या हस्ते बजरंग गणपत पांढरमिसे यांना त्यांच्या घरकुलाचं मंजुरी पत्र या ठिकाणी वाटप करत आहोत. सर यानंतर पुरवठा विभागामध्ये पाठीमागील कालावधीमध्ये नवीन रास्तभाव दुकान त्यासाठी जाहिरात आली होती. त्याच्यामध्ये सर आपल्या बार्शी तालुक्यामध्ये जे रास्तभाव दुकान मंजुरी झालेले आहे असे गुरुदत्त शेतकरी संघ सहायता बचत गट मोजे घोळेवाडी यांना या ठिकाणी आपण मंजूर करून त्यांचा या ठिकाणी परवाना देत आहोत. त्यांनाही विनंती आहे की मान्यवरांच्या हस्ते आपला परवाना या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आपण स्वीकृत करायचा आहे. या ठिकाणी नवीन दुकानाचा परवाना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करत आहोत. त्यांना विनंती आहे की आपण परवाना स्वीकृत करावा. सर पाठीमागील 2 दिवसामध्ये जवळपास आमच्या तहसील कार्यालय बार्शी मार्फत जवळपास 1 ते 1,500 लाभार्थ्यांना आपण